पहिलं गिफ्ट आहे जे मागितल्यानंतर लगेच मिळालंय मला. चलो बाय. Welcome back to our channel, which is Life with Eva and Lucy. Good morning. Good morning. Hey Abhiyuk. Abhiyuk, say good morning. 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 Yes, तर आज आहे दिवस खूप साऱ्या पावसाचा. खूप पाऊस पडतोय काल रात्रीपासून आणि जोरात. असं नाही की भुरभुर वगैरे, पण खूप जोरात पाऊस पडतोय. आता कुठे कुठे पाणी भरलंय माहीत नाही. मी ह्यासाठी हे बोलते कारण आज मला जायचं आहे ऑफिसला. येस, तर मला आज जायचं आहे ऑफिसला आणि मी मेट्रोने जाणार आहे ऑफिसला. ॲक्च्युली गाडी घेऊन जाऊ शकतो, पण आहे ना मला बेटर वाटतं ॲक्च्युली मेट्रोने पटकन पोहोचतं वगैरे त्यासाठी. पण आज विचार करावा लागेल मला कारण खूपच पाऊस आहे, पाणी वगैरे सगळं. आणि मेट्रोपासून आहे ना माझं ऑफिस ॲक्च्युली फक्त लाईक 200 ते 300 मीटर आहे. पण त्यात पण आहे ना कसं माहिती आहे, तिथे पाणी साठलं असतं. ते गाड्या जाताना उडून जातात कपड्यांवर वगैरे, सगळं असलं घाण होतं. त्याच्यामुळे फक्त तेवढ्यासाठी आहे ना गाडी, कॅब, रिक्षा काहीतरी मला आता करावी लागेल. लेट्स सी. आणि आज ज्ञानेश्वरांची पालखी पण येणार आहे फ्रॉम आकुर्डी टू नानापेठ. ती पण गर्दी असते. आज येणार आहे. आज येणार आहे. आज मुक्काम नानापेठ टू परत पुढे ते हडपसर साईडला जाणार आहे तुझ्या. आज मी येणार आहे विनोद. आज नाही येणार आहे, शुक्रवारी येणार आहे. मी असं बघितलं होतं, मे बी एक 1 डे पुढे पाठीमागे झालं असेल, पण आहे. येस, लेट्स सी. सो आज आणि उद्या मला ऑफिसला जायचं आहे. तर बघूयात आपण काय काय होतं आहे. बरं, फणसाचा अपडेट. बाबांनी मला सांगितलं आहे की फणस अजून पिकलेला नाही आहे, त्याच्यामुळे तो कापू नकोस. त्याचा वास सुटेल, पूर्ण घरात घमघमाट येईल, तेव्हा समजायचं की तो पिकलेला आहे आणि आता त्याला आपण कापू शकतो. सो तो प्लॅन पोस्टपोन झाला आपला. तर येस, त्याचा अपडेट मी देतच राहील. तर मी झाली आहे तयार आणि आता ऑफिसला जायला निघाली आहे. विनोद मला आईकडे सोडतोय आणि तिथून मग मी मेट्रोने जाणार आहे. मी पहिले विचार केला मी कारने जाते वगैरे, पण आहे ना पाणी भरलं असेल, परत ते अडकणार, ट्रॅफिकमध्ये अडकणार, त्यामुळे मी तो प्लॅन कॅन्सल केला आणि मी मेट्रोनेच जाणार आहे. येस, पहिले मी सगळ्यांना फोन करून विचारलं की तुम्ही येणार आहे ना. खरंच नाही तर मी एकटेच जायचे, कारण लांबून लांबून लोक येतात ना. तर टीम आलेली कधी पण चांगली, म्हणजे मेन जातो ते आपण टीमसाठीच जातो. तर येस, विनोद आता मला आईकडे सोडतोय आणि या रडक्याला मी सोडणार आहे आईकडे. त्याची आंघोळ वगैरे काही नाही झाली, त्याच्यामुळे तो पारूसा दिसतोय. आता आई घालेल त्याला. काय आहे काय आहे. तसे तो खूप वर्ड्स आता बोलायला शिकलाय, म्हणजे की काल तो टाटा बोलला, तुम्ही ऐकलं असेल. मम्मी बोलला, मम्मा बोलला, त्याच्यानंतर काल टाटा बोलला, आज सकाळी डॅडा पण बोलला तो. अभियुक, ए अभियुक, डॅडा कुठे आहे? डॅडा कुठे आहे? डॅडा. अभियुक, डॅडा. डॅडा बोल. डॅडा. नाही, आमचा मूड नाही आहे, काहीतरी चिडले ती. विनोद, येस, मी तुला एक क्वेश्चन टाकते, ठीक आहे? रामूच्या आईला 3 मुलं असतात, ठीक आहे? पहिल्याचं असतं नाव जानेवारी, दुसऱ्याचं फेब्रुवारी, व तिसऱ्याचं काय असेल? 3 मुलं असतात, जानेवारी, दुसऱ्याचं फेब्रुवारी, तिसऱ्याचं काय असेल? मार्च. नाही, चूक चूक. काय असेल? विचार कर. रामू. येस येस, करेक्ट. यू हॅव अ गुड IQ. आता काय ते पण तू रिपीट केल्यावर क्वेश्चन. मी रिपीट केला, तू स्वतः तुला हे केलं. येस, आले आले आले. विनोद, आयफोन का यूज करतात रे? फीचर्स चांगले आहेत, फोटो छान येतात, व्हिडिओ छान येतात. हो का? माझ्याकडे अजून OnePlusच आहे. तुला पण तर घ्यायचं आहे ना आता? OnePlusच आहे आणि त्याची पण हालत खूप खराब झाली. मी तुम्हाला काय सांगू, त्याची स्क्रीन अशी, असं जर मी बसली असेल ना तशी माझ्या तोंडावर येते स्क्रीन त्याची. काय करायचं? पण तुला मोबाईल म्हणते की जास्त मोबाईल बघू नको झोपेत. हो का? असं बोलतं का? मग तुझा आयफोन बोलतो का तुला की बघ? बोलेल 3-4 वर्षांनी. 3-4 वर्षांनी बोलू शकतो तो. मग
मला पण तसाच फोन पाहिजे वाटतं की जो मला बोलेल फोन बघ म्हणून. काय वाटतं तुला? घेऊ शकतो आपण, घेऊ शकतो ना, घेणारच आहे. कधी? इट्स प्लॅन विथिन 2 days किंवा हे वीकेंडला, परवा शनिवार आहे ना, शनिवार रविवार. बघा येस. मला विनोद गिफ्ट देणार आहे फायनली मला मला आयफोन गिफ्ट दिला होता म्हणून मी तिला आयफोन गिफ्ट. अच्छा, म्हणून देतोस गिफ्ट? नाही, रिटर्न गिफ्ट आहे का? नाही, रिटर्न गिफ्ट नाहीये. मग बट आता मी गिफ्ट घेऊ शकतोय तुझ्यासाठी म्हणून मी गिफ्ट. ओके. मग मी लिस्ट बनवायला पाहिजे, मला वाटतंय की मला काय काय गिफ्ट पाहिजे. हो की नाही? लिस्ट आता बनवशील, तुला वर्षानंतर मी कधी पण दे, मी विश लिस्ट देऊन ठेवते तुला. असं एक म्हणजे आता कसं आहे माहितीये का, नेक्स्ट मंथमध्ये आमची अॅनिव्हर्सरी येते, त्याच्यानंतर माझा बर्थडे येतोय. सो असं खूप काही आहे, 3 लग्न आहेत घरात. सो आहे तुझ्याकडे खूप ओकेजन्स आहेत मला गिफ्ट द्यायला. घेऊ, आपण ट्राय करूया. चलो बाय. अपूर्व चालली मेट्रोनी. चलो बाय बाय. रेनकोट घातलाय ते. बाय. फुल ट्रॅफिक आहे म्हणून मी एक्झॅक्ट स्टेशन पर्यंत सोडायला नाही गेलेलो आहे तिला. म्हणजे इकडूनच जा, म्हणजे माझा थोडा वेळ वाचेल. व्हेरी चीप. तर मी आलो आहे अपूर्वला सोडून वगैरे, आणि आता मी ब्रेकफास्ट करणार आहे. मी ब्रेकफास्टला ब्रेड बटर आणि एग स्क्रॅम्बल खातो आहे मी तुम्हाला दाखवतो. सो हे माझा ब्रेकफास्ट आहे आणि इथे माझं काम चालू आहे. आणि इकडे बाहेर पाऊस पडतो आहे, मला दिसणार नाही बट बारीक आहे. आता थोडासा कमी झाला आहे, मग अशी खूपच जोरात पाऊस होता. आम्ही आलेलो आहे ॲपल स्टोअरमध्ये आणि अपूर्वाने घेतलेला तिचा फोन. कोणता अपूर्वा? 16 Pro. फायनली धडधड होत तिने घेऊनच टाकला. आमचा खूप कन्फ्युजन चालू होतं की 16 घ्यायचं का 16 Pro. बट येस, फायनली 16 Pro आम्ही घेतलेला आहे. येई. खुशी पण आहे आणि नर्वसनेस पण आहे. कलर छान आहे. 8403 फायनली सो माझा हा पहिलं गिफ्ट आहे जे मागितल्यानंतर लगेच मिळालं आहे मला. आजच मी बोलते ना, आजच मला मिळालं. जर लेट झाला तर मग त्याच्या पुढचं कधी होते त्याच्यावर. तर अपूर्वाचा फोन सेटअप करून झालेला आहे. येस, छान कलर आहे. आम्ही नॅचरल टायटॅनियम चॉईस केला. ब्लॅक घेणार होतो पण माझा ब्लॅक आहे, तर म्हणून मग आम्ही असं ठरवलं की लेट्स गो विथ दिस कलर. ती ओपन करते आहे, थांबा तुम्हाला. येस, खूप छान कलर आहे, खूप छान कलर आहे. येस, सेटअप केला तिने. पूर्ण तिचे 2 तास गेले त्याच्यात. मी सांगते खरंच हे पहिलं गिफ्ट आहे जे मला मागितलं. म्हणजे मी सकाळी बोलले होते व्हिडिओमध्ये आणि आज लगेच आता मला थँक्यू. येस. तिचा मोबाईल फुल खराब झाला होता, स्क्रीन निघून तोंडावर पडत होती. म्हणून घ्यायचाच होता, तर मग आम्ही आयफोन घेतला. आणि आता आम्ही ब्लॉगिंग स्टार्ट केलेलंच आहे. तर तिच्याकडेही जेव्हा ती एकटी बाहेर किंवा आईकडे जाते आणि ऑफिसला जाते वगैरे, तेव्हा तिला कंटेंट करायला हवाच होता, तर म्हणून आम्ही तो घेतलेला आहे. येस. आम्ही 8-8:30 गेलेलो घ्यायला. हो, आज घ्यायचाच होता. माझ्या कंपनीची ॲनिव्हर्सरी होती, सो आम्हाला हॅपी आवर्स होते. म्हणजे पहिले तर असं पहिले एरा डे वगैरे असं झालं,
म्हणजे इरा डेज होता. त्यात पहिले इराज गॉट टॅलेंट म्हणून असं झालं. सो तिथे आपापले हे दाखवायचे होते, काय म्हणतात त्याला, टॅलेंट दाखवायचे होते. सो खूप लोकांनी, एकाने स्टँडअप कॉमेडी केलं, तुम्हाला पाठवलं, हिने मला व्हॉट्सअप केला होता तो व्हिडिओ स्टँडअप कॉमेडी कॉमेडी. आवडतं हां, मला पाठवलं. आणि छान केला त्याने, खरंच छान केला. तरी तुला ऍक्च्युली ना हाफच आलं ते ओके क्वालिटी. हां, आता तुला पूर्ण दाखवते मी मोबाईलमध्ये. छान केलं होतं ते, मला स्टँडअप आवडलं. कॉमेडी झाली, खूप लोकांनी डान्स केले, खूप लोकांनी गाणे गायले, व्हायोलिन वाजवलं, गिटार वाजवली, असं सगळं झालं. त्याच्यानंतर मग आम्हाला पिझ्झा दिला होता लंचला. आणि त्याच्यानंतर हे झालं केक कटिंग. पण यावेळेस त्यांनी कसं ठेवलं होतं, त्यांनी कपकेक्स आणले होते आणि खूप छान होते, खूप छान होते. कुठले ते माहीत नाही, पण खूप छान होते. कपकेक्स आणले होते, मला आयडिया आवडली ती. म्हणजे ते सगळं राडा करण्यापेक्षा ऑफिसमध्ये कपकेक्स सगळ्यांना. सो ते असे होते. बरं, आम्हाला गिफ्ट म्हणून त्यांनी छत्री दिली, मोठीच्या मोठी, जी तुम्ही आमची आणि जी सेम छत्री आम्ही त्या दिवशी घेतली होती. आमच्या ब्लॉगमध्ये आपण दाखवलं का नाही मला माहित नाही. सेम छत्री मिळाली तिला ब्लू कलर मिळाला, ब्लू ब्लॅक, आणि आम्ही घेतलेले रेड ब्लॅक घेतलेली, सेम छत्री आहे. सो ती छत्री मिळाली. त्याच्यानंतर आमच्यासाठी हॅपी आवर्स होते. ॲक्च्युली ना 2 दिवस होता आमचा कार्यक्रम. म्हणजे की आज CSR ॲक्टिव्हिटी आणि इराज गॉट टॅलेंट वगैरे होतं, आणि उद्या हॅपी आवर्स वगैरे होते. पण पालखीमुळे त्यांनी कदाचित नाही एकाच दिवशी केलं सगळं. मग आज हॅपी आवर्स होते. मजा आली. मी गेले होते, थोडा प्लॅन नव्हता माझा जायचा. सो असं काही आवरून नव्हतं गेले मी. पण तिथे गेल्यावर मग कलिग्स बोलले की नाही, जाऊयात म्हणून मग थोडा वेळ गेले होते. आणि ह्याला सकाळपासून अभितला इथे ठेवलं होतं. त्याच्यामुळे म्हटलं की जास्त वेळ नको. मग मी आले, तसं आम्ही गेलो. फोन गेला माझं, मी काम संपवलं. फोनचं काय झालं मी तुम्हाला सांगते. मी का घाई केली, कारण हे म्हणजे उघडायचंच बंद झालं होतं, त्यात मला काही करताच येत नव्हतं. मच निडेड होतं तिच्यासाठी ते घेणं. सो आता ते घेऊन टाकलेलं आहे. आणि येस, तिचा एक 1 वीक नवीन असताना तुम्हाला पण माहिती आहे आपण किती क्रेझी होऊन जातो. तर तिचं ते फेज होणार आहे चालू. आता हां, उद्याचं व्लॉग मी तिच्या मोबाईलमध्ये काढू. दोन्ही ना? हां, दोन्हीमध्ये काढू. पण लेट्स सी, त्यातले न्यू फीचर्स आपल्याला कळतात. येस. आणि आम्ही 16 Pro घेतला. या, विनोदपेक्षा भारी आहे माझा फोन. सेमच आहे, बट त्याच्यात थोडंसं झूमिंग आहे, न्यू गुड फीचर्स. येस. आम्ही काय टेक प्रो नाही आहेत, युट्यूबवर बघूनच घेतलेलं आहे. हो, मी युट्यूबला बघूनच ती सेटिंग करणार आहे आता. सगळे सेटिंग्स करायचे आहेत का? बरेच सेटिंग्स आहेत त्या अजून करायचे राहिल्यात, तर तिचे करू. आणि मग आम्हाला ॲक्च्युली फोन घेता लेट झाला. त्याच्यामुळे आम्ही इथे आईकडेच राहिलो आज त्याच्यात. कारण उद्या पण मला थोडंसं काम आहे इकडचं तिकडचं. माझी ॲक्च्युली एक मैत्रीण पण आहे, तिला भेटायला जायचं मला. तिला बेबी झाला आहे आत्ताच. सो तेही भेटायला जायचं मला. म्हणून मग ते इथून आम्ही. आणि उद्या तुला जाता येते की नाही माहित नाही, कारण की उद्या ती पालखी येणार आहे इकडे नाना पेठेत. नाही, तुझी फ्रेंडकडे जायचं म्हणतेस. ते बघूयात, लेट्स से. तिला मी फोन करून विचारेल आणि मगच ठरवेल. तिला पण बेबी झालेला आता, 2 months झाले असतील ना. तिचं लग्न माझ्या आधी झालं होतं. म्हणजे लग्न आधी झालं होतं, माझं नंतर झालं. पण मी लवकर चान्स घेतला. ती जर आता ती भेटायला जर जाणार असेल, मे बी उद्या नाही तर कधी तर जाणारच आहे, ती दाखवेल तुम्हाला. सो स्टे ट्यून. आणि तुम्हाला आमचे व्हिडिओज आवडत असतील तर तुम्ही लाईक, शेअर, सबस्क्राईब करून टाका. येस. आणि बेल आयकन दाबा, सो तुम्हाला आम्ही नवीन टाकलेले शॉर्ट्स किंवा व्हिडिओज तुम्हाला नोटिफिकेशन्सद्वारे कळतील. येस. गुड नाईट. बाय. हॅव अ स्वीट ड्रीम. बाय.